सगळ्यात महत्वाचा, सोपा आणि मार्क मिळवून देणारा हा जो भाग आहे तो आहे ऍडजेक्टिव्ह. आणि मी आता इमोजी आहेत समोर, कमेंट मध्ये लगेच त्याच्याबद्दल एक शब्द टाईप करायचा आहे. उपस्थित सर्वांना विनंती, कमेंट मध्ये या इमोजी बद्दल फाईन. ओके, रवींद्र सरांनी फाईन असं पाठवलेलं आहे. सुपर, व्हेरी गुड. शोभा मॅडमनी सुपर असं पाठवलेलं आहे. ऑल राईट. सारिका मॅडमनी ऑल राईट, वेल डन. आरती मॅडम, श्रीकांत सर नाईस. रुपाली मॅडम ऑल इज वेल, नाईस. संचिता मॅडम नाईस, छान, बरोबर. आता पुढची इमोजी बघा. चला आता या इमोजी बद्दल कमेंट, एक शब्द फक्त. सारिका मॅडम छान, सुकेशिनी बरोबर आहे, सुकेशनी मॅडम बरोबर आहे. स्वाती मॅडम छान, मीरा मॅडम, SAF म्हणजे अर्थ नाही समजला. ओके, अँग्री. शोभा मॅडमने अँग्री असं दिलेलं आहे. बघा बरं अँग्री दिसतोय का तो. संचिता मॅडम बरोबर आहे, श्रीकांत सर बरोबर आहे. आता पुढची इमोजी बघा. चला या इमोजी बद्दल द्या कमेंट. थिंकिंग, ओके, बरोबर आहे. बघा पटपट येऊ देत कमेंट. आयडिया, आयडिया असं देऊन प्रश्नचिन्ह दिलेलं आहे. बरोबर आहे. थिंकिंग, आयडिया येण्यासाठी विचार करतायत, बरोबर आहे. थिंकिंग, ओके. स्वाती मॅडम थिंकिंग. चला पुढची इमोजी बघा. व्हॉट विल आय डू, हा असा विचार पडला. आरती मॅडमनी जे वर्णन केलेलं आहे इमोजीचं, व्हॉट विल आय डू. ओके, चांगला प्रयत्न आहे. संचिता मॅडम थिंकिंग. शॉक्ड, हा आता ही आलेली इमोजी जी आहे शॉक्ड, ओके. व्हॉट प्रश्नचिन्ह, स्कॅरी, हा ओके, छान वर्णन येतंय. हाऊ सॅड, ओके. स्वाती मॅडम छान. आता बघा पुढची इमेज बघा. या इमेज बद्दल द्या. लवली, ओके, बरोबर आहे, बरोबर आहे. स्वाती मॅडम, तनुजा मॅडम, रवींद्र सर, श्रीकांत सर, बरोबर आहे. आता बघा. आता बघा, हा श्रीकांत सर बरोबर आहे. अँग्री बरोबर आहे. रवींद्र सर बरोबर आहे. अतुल सर बरोबर आहे. तनुजा मॅडम बरोबर आहे. स्वाती मॅडम बरोबर आहे. सुकेशनी मॅडम बरोबर आहे.
बरोबर आहे. तर बघा, आता आपण आता फक्त इमोजींकडे लक्ष देऊयात. ही इमोजी आणि त्याच्याबद्दलचं एका शब्दात वर्णन दिलेलं आहे. एक्सेलंट, फनी, हेट, स्लीपी, टायर्ड, कन्फ्युज्ड, क्युरियस, शाय. तर या ज्या सगळ्या इमोजी आहेत, त्यांचं आपण एका शब्दात असं छान वर्णन केलेलं आहे. आणि हे जे आपण वर्णन केलेलं आहे, ते एका शब्दातलं वर्णन त्या इमोजी बद्दल आपण केलात. आणि हे जे वर्णन आहे त्या वर्णनालाच आपण ऍडजेक्टिव्ह म्हणतो. आता बघा, ऍडजेक्टिव्ह आपण आता ह्या स्लाइड्स मध्ये ऍडजेक्टिव्हची ओळख करून घेणार आहोत. त्याचे 8 प्रकार आहेत, ते प्रकार बघणार आहोत. हे 8ही प्रकार लक्षात ठेवण्यासाठी मजेदार ट्रिक्स तुम्हाला सांगितल्या जातील. त्याचबरोबर आपल्याला थोडा सराव पण करायचा आहे. आणि हे सगळं जे मटेरियल आहे ते सर्व आपण NCERT आणि SCERT या अधिकृत वेबसाईट वरून, त्यांच्या अधिकृत अभ्यासक्रमातून आपण हा सगळा डाटा घेतलेला आहे. आता बघा, विशेषण म्हणजे काय, ऍडजेक्टिव्हची डेफिनेशन. आपलं जे नाऊन आहे आणि प्रोनाऊन आहे यांच्याबद्दल एक्स्ट्रा जी माहिती दिली जाते, ती एक्स्ट्रा माहिती देणारा जो शब्द आहे त्याला आपण ऍडजेक्टिव्ह म्हणायचं. एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देणारा. इथं तुम्हाला दिसतंय विशेषण. हे विशेषणा आपण नाम किंवा सर्वनामाबद्दल एक्स्ट्रा माहिती देणारा जो शब्द आहे त्याला आपण विशेषण म्हणतो. आता इथं एक उदाहरण दिलंय, ओवी इज व्हेरी क्लेवर. यामध्ये ओवी हे नाऊन आहे आणि तिच्याबद्दल व्हेरी क्लेवर हे जे हा जो शब्द विशेष माहिती देतोय तो आहे ऍडजेक्टिव्ह. शी इज ब्युटिफुल, तर शी इज ऑनेस्ट हे तिच्याबद्दल वर्णन केलेला जो आहे शब्द तो आहे ऍडजेक्टिव्ह. यानंतर आता बघूयात आपण या विशेषणाचे ऍडजेक्टिव्हचे 8 प्रकार आहेत. पहिला जो प्रकार आहे तो ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी. दुसरा प्रकार आहे ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी. तिसरा जो प्रकार आहे तो ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर. यामध्ये पण ऑर्डिनल नंबर, कार्डिनल नंबर असे 2 उपप्रकार आहेत. चौथा जो प्रकार आहे तो आहे डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. आणि 5वा प्रकार आहे तो इंटरॉगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. 6वा प्रकार आहे डिस्ट्रीब्युटिव्ह ऍडजेक्टिव्ह. 7वा जो प्रकार आहे तो प्रॉपर ऍडजेक्टिव्ह. 8वा जो प्रकार आहे तो पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह. तर आपण ह्यांचं एक एक करून बघूयात. ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी आणि ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी यामध्ये काय फरक आहे, तर त्याचा अर्थ काय. पहिल्यांदा आपण क्वालिटी जे आहे त्या ऍडजेक्टिव्ह वरून आपल्याला त्या नामाचा गुण, त्याचा गुणधर्म किंवा त्याचा दर्जा समजतो. आणि त्यासाठी जे शब्द वापरलेला असतो तो वर्णन करणारा जो शब्द आहे तो ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी. आता यामध्ये आपण ओळखायचं कसं, तर हाऊ इज इट असा प्रश्न विचारायचा आणि त्याचं जे उत्तर येईल तर ते असणार आहे त्याचं ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी. आता उदाहरणार्थ इथं दिलेले आहेत ब्रेव, काइंड, ग्रेट, रिच. आणखी एक उदाहरण दिलेलं आहे, शिवाजी महाराज वॉज अ ग्रेट किंग. आता इथं वेगळ्या रंगामध्ये ग्रेट. आता ह्याला आपण नामाला आपण प्रश्न विचारूयात, हाऊ इज इट, किंग कसे होते ते, तर ते ग्रेट किंग होते. मग ग्रेट हे त्याचं उत्तर मिळाल्यामुळं ग्रेट हे जे आहे ते गुण दर्शवणारं
म्हणजेच ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी आहे. आता ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी, ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी मध्ये आपल्याला परिमाणवाचक म्हणजे किती प्रमाणात आहे हे समजतं. आता हे जे किती प्रमाणात आहे यामध्ये आपल्याला काय करायचंय, त्याची मात्रा किती आहे, त्या नामाचा किती प्रमाणामध्ये ते आहे, त्याची मात्रा किती आहे, पण ते मोजता येत नाही. म्हणजे नंबर मध्ये एक्झॅक्ट त्याचं मोजणं होत नाही. असा जो शब्द असतो वर्णन करणारा, जसे की सम, मच, लिटल, इनफ, यावरून आपल्याला फक्त त्याचं परिमाण समजतं, थोडक्यात किती आहे हे समजतं. आणि असे दर्शवणारे जे शब्द आहेत ते आहेत ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी. उदाहरणार्थ, ही वॉन्ट्स मच वॉटर, त्याला थोडेसे पाणी हवे आहे. पुढचा प्रकार बघा, ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर. यामध्ये दोन उपप्रकार आहेत. ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर म्हणजे संख्या विशेषण. यामध्ये नामाची अचूक संख्या सांगणार असतं. ते असतं, ह्याचे दोन उपप्रकार आहेत, कार्डिनल आणि ऑर्डिनल. कार्डिनल मध्ये आपल्याला मूलभूत संख्या समजतात, 1, 2, 20, 100 असे. म्हणजे उदाहरणार्थ बघा, देअर आर 20 गर्ल्स इन द क्लास. वर्गामध्ये 20 मुली आहेत, इथं मूळ संख्या आपल्याला समजली. आणि ऑर्डिनल मध्ये काय होतं, क्रमवाचक संख्या समजते. फर्स्ट, सेकंड, लास्ट, 25th, 26th, हे जे आहेत ते ऑर्डिनल नंबर आहेत. जसं की जानेवारी इज द फर्स्ट मंथ. आपल्या इथं फर्स्ट जे आहे हा क्रमवाचक संख्या आहे, ही क्रमवाचक संख्या आहे. आता हे लक्षात कसं ठेवायचं, कार्डिनल मध्ये कार आपण कार मोजायच्या. कार कशा मोजतो, 1 कार, 2 कार, 3 कार असं मोजतो. म्हणजे 1 कार, 2 कार्स, 3 कार्स. त्यामुळे इथं आपल्याला नंबर समजतो, म्हणून कार्डिनल मध्ये कार लक्षात ठेवा. आणि त्या कार मोजतो कशा, 1, 2, 3, इथं मूलभूत संख्या येतात. आणि राहिलेला जो क्रम असतो, फर्स्ट, सेकंड, थर्ड, जो काही असेल क्रमवाचक जी संख्या असणार आहे ती ऑर्डिनल मध्ये येणार आहे. कार म्हणलं की आपल्याला 1, 2, 3, 4 असं लक्षात ठेवायचंय. त्यानंतर बघा, डेमॉन्स्ट्रेटिव्ह आणि इंटरॉगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह बघूयात. यामध्ये डेमॉन्स्ट्रेटिव्ह आपण मागच्या प्रोनाउन मध्ये बघितलेले आहेत हेच प्रकार. इथं पण त्याच पद्धतीचे प्रकार आहेत. इथं आपल्याला टीईटी मध्ये यामध्ये आपल्याला खूप असं ट्रिकी प्रश्न विचारतात, कारण डेमॉन्स्ट्रेटिव्ह, इंटरॉगेटिव्ह असे काही समान प्रकार आहेत प्रोनाउन आणि ऍडजेक्टिव्ह मध्ये. ते आपण पुढे सराव करताना बघूयात त्यामध्ये कसे ट्रिकी प्रश्न विचारतात. तर डेमॉन्स्ट्रेटिव्ह मध्ये आपण मागच्या तासाला जे सांगितलं होतं की जवळची वस्तू एकवचनी, अनेकवचनी, दूरची वस्तू जेव्हा आपण पॉइंट करून दाखवतो एकवचनी, अनेकवचनी, त्यासाठीच वर्णन करणारे जे शब्द आहेत ते शब्द डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह मध्ये येतात. त्यामध्ये त्याचं कार्य काय असतं, जवळची किंवा दूरची वस्तू किंवा व्यक्ती दर्शवण्यासाठी आपण त्याला पॉइंट करतो, दाखवतो. आणि ते शब्द कुठले आहेत, तर धिस, दॅट, दीज आणि दोज. धिस आणि दीज हे जवळची वस्तू दाखवण्यासाठी आहेत. दॅट आणि दोज हे दूरची वस्तू दाखवण्यासाठी आहेत. धिस हे जे आहे वन साठी वापरायचंय, दीज हे आहे मेनी साठी वापरायचंय, दॅट हे वन साठी वापरायचंय, दोज मेनी साठी वापरायचंय. उदाहरणार्थ, धिस इज माय हाऊस. आता पुढचा प्रकार आहे इंटरॉगेटिव्ह म्हणजेच प्रश्नार्थक विशेषण. हे खूप सोपं आहे बघा. आपल्याला इंटरॉगेटिव्ह प्रोनाउन असेल, इंटरॉगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह असेल, जो प्रश्न विचारणारा शब्द आहे त्याच्यावरून आपण ओळखू शकतो. फक्त आपल्याला मी मागच्या तासाला पण सांगितलं की आपल्याला त्या शब्दाचा रोल काय आहे, तो इथं काय भूमिका बजावतो, त्याचं इथं काम काय आहे या वाक्यामध्ये, हे लक्षात घेतलं की आपल्याला ते ऍडजेक्टिव्ह आहे का प्रोनाउन आहे हे लक्षात येतं. त्यामुळे एक डोक्यात फिट करून ठेवा
किंवा एक असं IMP नोट म्हणून आपण ज्या नोट्स लिहितोय त्यामध्ये नोट्स मध्ये लिहून ठेवा की आपल्याला वाक्यामध्ये जे काही विचारलेलं आहे त्याचा रोल काय आहे, त्याची भूमिका काय आहे हे बघणं सगळ्यात महत्वाचं आहे. आणि तेवढं आलं की आपण जिंकलो, आपल्याला 100% ते मार्क मिळत असतात. आता इंटरॉगेटिव्ह मध्ये नामासोबत येऊन प्रश्न विचारण्यासाठी जो शब्द असतो तो असतो इंटरॉगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. व्हॉट, विच, हुज हे त्याची उदाहरणं आहेत. एक उदाहरण वाक्य दिलेलं आहे, विच इज युअर बॅग. इथं बॅग या नामाबद्दल आपल्याला विच ह्या प्रश्न विचारून थोडीशी विशेष माहिती मिळालेली आहे, म्हणून हे आहे इंटरॉगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. पुढे बघा, डिस्ट्रीब्युटिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हणजे विभाजक विशेषण. जेव्हा अनेक व्यक्ती किंवा वस्तूमध्ये प्रत्येकाचा या शब्दांवरून संबंध किंवा बोध आपल्याला करून देणारं जे विशेषण असतं, अनेक व्यक्ती किंवा वस्तूंमधील प्रत्येकाचा स्वतंत्रपणे बोध करून देणारं जो शब्द असतो तो असतो डिस्ट्रीब्युटिव्ह ऍडजेक्टिव्ह. त्यामध्ये ईच, एव्हरी, ईदर, नीदर यामध्ये उदाहरणार्थ दिलेले आहेत. ईच फ्लॉवर इज फ्रेश, लिसन केअरफुली एव्हरीबडी, ईदर पर्सन इज विजिटेड, नीदर वन सिलेक्टेड. अशा पद्धतीनं हे आपल्याला लगेच, हे ठराविकच आहेत, कमी आहेत आणि त्यामुळं हे असे शब्द आले की आपण ओळखून जायचं की एखाद्या अनेक वस्तूंमधला विशिष्ट बोध करून देणारं हे शब्द आहेत, त्यामुळे हे डिस्ट्रीब्युटिव्ह मध्ये येतात. पुढचा 7वा आणि 8वा प्रकार बघा, तर प्रॉपर ऍडजेक्टिव्ह आणि पॉझेसिव्ह ऍडजेक्टिव्ह. आता आपल्याला प्रॉपर नाउन जे आहे, विशेष नाम, त्याच्यावरून जे ऍडजेक्टिव्ह असतं ते असतं प्रॉपर ऍडजेक्टिव्ह. उदाहरणार्थ बघा, प्रॉपर नाउन जे आहे, आता इंडिया हे प्रॉपर नाउन आहे आणि टीम हे एक कॉमन नाउन आहे. तर कॉमन नाउनचं विशेष माहिती देणार आहे इंडियन टीम. इंडियन टीम यामध्ये इंडियन हे काय झालं, प्रॉपर ऍडजेक्टिव्ह, कारण हे प्रॉपर नाउन वरून विशेष माहिती दिली जाते. तसंच अजून एक उदाहरण आहे, आय लव्ह चायनीज फूड. आता चायना हे विशेष नाम आहे आणि फूड हे सामान्य नाम आहे. त्याचं वर्णन करणारं, त्याच्याबद्दल विशेष माहिती देणारं चायनीज असल्यामुळं प्रॉपर ऍडजेक्टिव्ह होतं. आता पॉझेसिव्ह ऍडजेक्टिव्ह. आता हे जे पॉझेसिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे ते आपल्याला मालकी दाखवणारं असतं, ओनरशिप दाखवणारं असतं. तो जो शब्द आहे तो आहे पॉझेसिव्ह ऍडजेक्टिव्ह. त्यामध्ये आपल्याला एकदम सोपं आहे, आपली जी मालकी दाखवणारं, हक्क दाखवणारं किंवा संबंध दाखवणारे जे शब्द आहेत, माय, युअर, हिज, हर असे जे शब्द आहेत ते पॉझेसिव्ह ऍडजेक्टिव्ह असतात. उदाहरणार्थ, धिस इज माय बुक. धिस इज माय बुक यामध्ये बघा, माय इथं आपल्याला माझं पुस्तक, इथं आपल्याला मालकी दाखवलेली आहे. तर बघा, आता हे 8 प्रकार आपण बघितले. कुठले कुठले होते प्रकार 8? ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी, ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी, ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर, डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह, इंटरॉगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह, डिस्ट्रीब्युटिव्ह ऍडजेक्टिव्ह, प्रॉपर ऍडजेक्टिव्ह आणि पॉझेसिव्ह ऍडजेक्टिव्ह. हे 8ही प्रकार लक्षात ठेवण्यासाठी एक ट्रिक इथं मी तुम्हाला देत आहे. ती ट्रिक म्हणजे एक वाक्य आहे, अगदी सोपं वाक्य आहे. पप्पा आणि दादा नेहमी क्वालिटी आणि क्वांटिटीची इन्क्वायरी करतात. पापा आणि दादा नेहमी क्वांटिटीची, क्वालिटी आणि क्वांटिटीची इन्क्वायरी करतात. हे वाक्य लक्षात ठेवलं का 8ही प्रकार आपल्याला चांगले लक्षात राहतात. पापामध्ये जे 2 पी आहेत ते आहेत प्रॉपर ऍडजेक्टिव्ह, पॉझेसिव्ह ऍडजेक्टिव्ह. त्यानंतर दादामध्ये जे 2 डी आहेत ते आहेत डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह आणि डिस्ट्रीब्युटिव्ह ऍडजेक्टिव्ह. पापा, दादा, इथं 4 प्रकार झाले.
नेहमी क्वालिटी आणि क्वांटिटी. आता क्वालिटेटिव्ह ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी, ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी हे ऑलरेडी आहेतच, तर ते क्वालिटी आलं का क्वालिटी आणि क्वांटिटी आलं का क्वांटिटी, हे दोन्ही ऍडजेक्टिव्ह आपल्याला इथं सापडतात. इन्क्वायरी म्हणजे आपण प्रश्न विचारून कोणतीही माहिती घेत असतो, इन्क्वायरी करत असतो प्रश्न विचारून, म्हणून प्रश्नार्थक इंटरॉगेटिव्ह जे आहे ते इन्क्वायरी करतात यामध्ये, ह्या वाक्यामध्ये येतं. आणि हे सगळे जे आहेत, दोन पापा, दोन दादा, क्वालिटी, क्वांटिटी, इन्क्वायरी, हे 7 झाले. आणि हे सगळे काय आहेत? 7 तर नंबर आहेत. मग ह्या 7चा नंबर जो आहे तो शेवटचा नंबर ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर असं आपण लक्षात ठेवायचे. पापा आणि दादा नेहमी क्वालिटी आणि क्वांटिटीची एन्क्वायरी करतात. तुम्ही हे वाक्य लिहून घेऊ शकता किंवा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. यामुळे आपल्याला काय होईल, अशी ट्रिकी वाक्य आपण जेव्हा नोट्स तयार करणार आहेत आणि परीक्षेला जाताना ओझरतं जेव्हा आपण डोळ्याखालून घालणार आहे, त्यावेळेला तुम्ही IMP असं लिहून घ्या. प्रत्येक ट्रिक जी दिलेली असते त्याला काहीतरी बॉक्स करा, हायलाइट करून ठेवा, आणि जाता जाता हे जरी आपल्या डोळ्यापुढून गेलं की आपल्याला लक्षात येतं. तर बघा, म्हणा एकदा सर्वजण मनातल्या मनात किंवा मोठ्याने, पण अनम्यूट होऊ नका, म्यूट राहूनच म्हणा. पापा आणि दादा नेहमी क्वालिटी आणि क्वांटिटीची एन्क्वायरी करतात. पापा आणि दादा नेहमी क्वालिटी आणि क्वांटिटीची एन्क्वायरी करतात. माग प्रेपोजिशन साठी सांगितलं होतं प्राईड रीड, आणि नाउन साठी सांगितलं होतं CP CMA. हे लक्षात ठेवा ट्रिक प्रत्येकाची. चला आता पटपट कमेंट्स करायचेत आपल्याला, सराव आपण घेतोय. पहिलं जे आहे, खालील वाक्यातील विशेषण ओळखायचेत. पहिलं आहे द डॉग इज अन ऑनेस्ट ॲनिमल. यामधले विशेषण सांगा. चॅट करायचंय पटपट. पटपट करा. सी बरोबर आहे. स्वाती मॅडम, कविता मॅडम बरोबर आहे. डी यांनी तिन्ही उत्तरं टाकलेत. ओके. श्रीकांत सर बरोबर आहेत. देवयानी मॅडम बरोबर आहेत. तर बघा, द डॉग इज अन ऑनेस्ट ॲनिमल यामध्ये सी ऑनेस्ट हे ऍडजेक्टिव्ह आहे. त्याचा प्रकार सांगितला तर बरा होईल. ऑनेस्ट कुठल्या प्रकारात आहे? ऑनेस्ट कुठल्या? क्वालिटेटिव्ह, क्वांटिटेटिव्ह, कुठले प्रकार आहेत बघा? दादा, पापा, क्वालिटी, क्वांटिटी, नंबर. ऑनेस्ट काय दाखवतं? क्वालिटी. करेक्ट, करेक्ट, बरोबर मॅडम. आरती मॅडम बरोबर आहे. श्रीकांत सर बरोबर आहे. सुकेशिनी मॅडम बरोबर आहे. बरोबर आहे. दुसरा जो प्रश्न आहे, आय हॅव सफिशियंट बॅलन्स, यामध्ये बरोबर आहे, बरोबर आहे. यामध्ये सर्वांनी आधीच टाकलेलं आहे बी. सफिशियंट हे त्याचं ऍडजेक्टिव्ह आहे. कुठला प्रकार आहे? क्वांटिटी. करेक्ट आहे. श्रीकांत सर बरोबर आहे. बघा, सफिशियंट यावरून आपल्याला क्वांटिटी समजते. एक्झॅक्ट नंबर नाही समजत, ते मोजता येत नाही, त्यामुळं ते क्वांटिटी मध्ये येणार आहे, परिमाणामध्ये येणार आहे. बरोबर आहे. तिसरा जो आहे, शी वॉन्ट्स टू कलेक्ट होल बुक्स, यामध्ये व्होल हे पण क्वांटिटी आहे. डी आहे त्याचं उत्तर बरोबर आलेलं आहे. अंजली मॅडम, श्रीकांत, सॉरी सारिका मॅडम बरोबर आहे. श्रीकांत मॅडम आहेत. ओके, ते श्रीकांत वाचलं गेलं. ओके, ओके मॅडम. श्रीकांत मॅडम बरोबर आहे. सारिका मॅडम बरोबर आहे. हा, तर होल हे पण
कुठल्या प्रकारचा आहे? क्वालिटी, क्वांटिटी, दादा, पापा, नंबर, कुठलं येईल बघा बरं, कुठल्या प्रकारातलं येईल? क्वांटिटी. ओके, तनुजा मॅडम बरोबर आहे, क्वांटिटी येणार आहे. पुढचा प्रश्न बघा, बरोबर आहे. सुकेशिनी मॅडम बरोबर आहे, श्रीकांता मॅडम बरोबर आहे. पुढचे प्रश्न बघा, चौथा प्रश्न, अधोरेखित विशेषणाचे प्रकार ओळखायचेत आपल्याला. ही नीड्स $100. ही नीड्स $100. बघा काय येईल? बरोबर आहे देवयानी मॅडम. शिल्पा मॅडम बरोबर आहे, अंजली मॅडम बरोबर आहे, संचिता मॅडम बरोबर आहे. नंबर यामधून आपल्याला एक्झॅक्ट नंबर समजतो बघा 100 वरून, त्यामुळं हे आहे नंबर ऍडजेक्टिव्ह. पुढचं बघा, प्रश्न 5वा, whose रिॲक्शन वॉज रॉंग. आता whose कुठल्या प्रकारचा आहे बघा, डेमॉन्स्ट्रेटिव्ह आहे का, पॉझिटिव्ह आहे का, इंटरॉगेटिव्ह आहे का, डिस्ट्रीब्युटिव्ह आहे? बरोबर आहे सुकेशिनी मॅडम, श्रीकांता मॅडम बरोबर आहे, अंजली मॅडम बरोबर आहे, अतुल सर बरोबर आहे, संचिता मॅडम बरोबर आहे, तनुजा मॅडम, आरती मॅडम बरोबर आहे. करेक्ट, व्हेरी गुड. सर्वांची उत्तरं बरोबर आलेले आहेत. बरोबर आहे सर. तिसरं जे आहे ते आहे धिस इज माय ओन कार. बघा कुठल्या प्रकारचं येईल हे ऍडजेक्टिव्ह, प्रॉपर, क्वालिटी, पॉझेसिव्ह, नंबर. करेक्ट आहे. पॉझेसिव्ह हे माय हे जे आहे ते मालकी दाखवणारं आहे, ओनरशिप दाखवणारं आहे, त्यामुळं सर्वांची उत्तरं बरोबर आहेत. हुशार आहेत आपले सगळे विद्यार्थी. टीईटी यावेळेला 30 पैकी 30 इंग्रजीमध्ये पडणार आहेत. चला आता पुढचा प्रश्न बघा, अचूक जोड्या जुळवा. हे जर आलं का 100% आपली तयारी पक्की होणार आहे. आता उत्तर कमेंट मध्ये देताना एक एक टाका, त्याच्या समोर एबीसीडी मधलं कुठलं असेल ते पाठवा, त्याची जोडी. 1 डॅश एबीसीडी पैकी कोण आहे, 2 डॅश एबीसीडी पैकी कोण आहे, असं पाठवा उत्तर. चला, एक सी आलेलं आहे आणि ते बरोबर आहे. श्रीकांता मॅडम बरोबर आहे, सुकेशिनी मॅडम बरोबर आहे, लक्ष्मी मॅडम बरोबर आहे. व्हेरी गुड. मीरा मॅडम बरोबर आहे. श्रीकांता मॅडमने दुसरं पण दिलेलं आहे, दुसरं फर्स्ट रँक आहे, त्याचं उत्तर ए असं दिलेलं आहे आणि ते बरोबर आहे. दुसरं उत्तर अंजली मॅडमने पण दिलेलं आहे, बरोबर आहे. सुकेशिनी मॅडम बरोबर आहे. श्रीकांता मॅडमने तिसरं उत्तर दिलेलं आहे, ऍपल्स, दोज ऍपल्स, त्याचं उत्तर त्यांनी बी असं दिलेलं आहे आणि ते बरोबर आहे. बरोबर यायला लागलेत उत्तर सर्वांचे. चला पटपट कमेंट करा. चौथं बघा, हा CABD बरोबर आहे. अतुल सरांनी सर्व उत्तर दिलेले आहेत, बरोबर आहेत, बरोबर आहेत. चौथ्याचे डी आहे, सुकेशिनी मॅडम बरोबर आहेत, करेक्ट आहेत. रवींद्र सर बरोबर आहे. छान, व्हेरी गुड. आता हे आपल्याला आलं, याचा अर्थ आपल्याला समजलंय. आता फक्त आपण परीक्षेला जाताना आपण ज्या काही नोट्स काढलेल्या आहेत त्या नोट्स आपण बघायच्या आहेत, त्याच्यामध्ये ज्या ट्रिक्स दिलेल्या आहेत त्या लक्षात ठेवायच्या आहेत. इनामदार सरांना विनंती करते की त्यांनी व्हिडिओ ऑन करावा. स्क्रीन शेअरिंग बंद करावं लागेल.
आवाज आला का मॅडम? नाही सर. हा, एक मिनिट. व्हिडिओ बघून झालं की आपण लाईव्ह एक क्विज घेणार आहोत. त्यासाठी सर्वांनी रेडी व्हायचंय. लिंक शेअर केली जाईल. हा मॅडम, क्विज घेऊया का आपण? हो चालेल की, क्विजच घेऊयात मग. हा ठीक आहे मॅडम, ओके. आता हा, शेअर करू का मॅडम? करताय तुम्ही? करते सर, मी शेअर करते. हा, ओके मॅडम. लिंक शेअर करा तुम्ही. स्क्रीन शेअर करते मी. हो मॅडम. युट्यूबला पण शेअर केली तर बरं होईल, जॉईन होतील. हो मॅडम. आता ही जी क्विज आहे ती आपले तिन्ही भागांवर झालेल्या जे भाग आहेत, नाउन, प्रोनाउन आणि ऍडजेक्टिव्ह, याच्यावर आहे. तर त्या लिंकवर क्लिक व्हायचंय आणि जॉईन व्हायचंय सर्वांनी. फास्ट जॉईन व्हा लिंकवर क्लिक करून. आता एक जण जॉईन झालेले आहेत. फॅन लाव. फास्ट जॉईन व्हा, लिंकवर क्लिक करा. सगळे जॉईन झाल्यानंतरच आपल्याला क्विज चालू करता येईल, कारण प्रत्येक प्रश्नाला टाइम दिलेला आहे. सात जण जॉईन झालेले आहेत. 37 पार्टिसिपंट आहेत, त्यातले 7च जण जॉईन झालेत. - 39 जण आहेत. चला फास्ट जॉईन व्हा. डर के आगे जीत है. लाईट गेली आहे. आमची आली आत्ता. ओके, चला फास्ट जॉईन व्हा. चला मी स्टार्ट करते. परत पुढचा लेक्चर आहे आपल्याला. बघा पहिला प्रश्न. व्हॉट टाइप ऑफ नाउन इज ऑनेस्टी? कॉमन नाउन, प्रॉपर नाउन, ऍबस्ट्रॅक्ट नाउन, मटेरियल नाउन. त्याच्यावर क्लिक करायचंय. 43% लोकांनी दिलेलं आहे बरोबर उत्तर. ओके, आपल्याला लगेच इथं लीडर बोर्ड दिसतोय बघा. पुढचा प्रश्न शेवटी आपण बघूयात लीडर बोर्ड. पुढचा प्रश्न बघा. इन द सेंटेन्स राजू इज स्मार्ट बिकॉज ही स्टडीज डेली,
व्हॉट इज ही? ही हे काय आहे या वाक्यामध्ये? राजू इज स्मार्ट बिकॉज ही स्टडीज डेली. नाउन आहे का प्रोनाउन आहे का वर्ब आहे का ऍडजेक्टिव्ह? आहे. मी सध्या टाइम संपला. तरुणाशी बोलत आहे. आपण प्रतीक्षा करू शकता किंवा नंतर पुन्हा प्रयत्न करू शकता. आपने जिस व्यक्ति को कॉल किया है वो अभी दूसरे कॉल पर व्यस्त है. करा कृपया प्लीज. प्रतीक्षा पुढचा करें. प्रश्न बघू आपण. फिर पश्चात प्रयास करें. The person you have called is speaking to someone else. You can 80% लोकांनी बरोबर उत्तर दिलंय. आपण ज्या व्यक्तीस कॉल प्रश्न बघा. विच ऑफ द फॉलोइंग इज कलेक्टिव्ह नाउन? प्रयत्न करा. आप जिस व्यक्ति को कॉल कर रही हैं वह उत्तर नहीं दे रही है. फोन कुणाच आपला म्यूट. %33 लोकांनी बरोबर उत्तर दिलेलं आहे. अजूनही जॉईन झाले नसतील तर आता इथून पण जॉईन होऊ शकता. लिंकवर क्लिक करा, जॉईन व्हा. व्हॉट इज अ वर्ड दॅट गिव्ह स्पेशल इन्फॉर्मेशन अबाउट अ नाउन कॉल्ड? नामाबद्दल विशेष माहिती देणारा शब्द. मीटिंग मधून बाहेर पडले का मी? आपोआपच बाहेर पडलं गेलं. तोपर्यंत एक घरचा अभ्यास देते. आवाज येतोय माझा? हा येतोय मॅडम. हा, तर घरचा अभ्यास देते बघा. सर्वांनी नोट डाऊन करा. आज सण आहे आपला गुढीपाडव्याचा आणि आता जेवताना सर्वजण मिळून जेवायला बसतोय आपण. तर
जेवण करत असताना किंवा घरामध्ये वावरत असताना किमान अशी 10 विशेषणं आपण शोधायचे. जे काही जसं की उदाहरणार्थ हॉट, हॉट टी, राऊंड प्लेट, माय मोबाईल असं आपण घरामध्ये वावरताना किंवा जेवत असताना एक 10 शब्दांची आपण यादी करणार आहोत विशेषणासहित. हॉट टी, राऊंड प्लेट, माय मोबाईल अशा पद्धतीने आणि त्यांच्या प्रकारानुसार आपण वर्गीकरण करायचंय. आता राऊंड प्लेट मध्ये राऊंड हे कुठल्या प्रकारातलं आहे, माय मोबाईल यामध्ये माय हे कुठल्या प्रकारातलं ऍडजेक्टिव्ह आहे, हॉट टी यामध्ये हॉट हे कुठल्या प्रकारातलं ऍडजेक्टिव्ह आहे, असे त्याचे प्रकार ऍडजेक्टिव्ह